कोणत्या? 0 ते 9 या संख्येच्या बाहेर एकही संख्या नसते. मग प्रश्न आला, सर तुम्ही सांगितलं 0 ते 9 हीच 10 संख्या आहेत, मग आम्ही जी बघतो 8350 5220 ह्या काय येतात? त्या पण संख्याच आहेत दादा, पण 0 ते 9 ह्या मधलेच अंक एकदा दोनदा घेऊन किंवा डबल डबल घेऊन 4 अंकी 5 अंकी संख्या बनतात. पण मूळ संख्या किती? 0 ते 9 फक्त या 10 संख्या. आता या 10 संख्या आपण डिवाइड करायच्या. आणि ज्यावेळेस आपण गणित शिकतो त्यावेळेस संख्येचे मूळ फक्त 2 प्रकार असतात. एक वास्तव संख्या आणि दुसरे असतात तुमच्या अवास्तव संख्या. प्रश्न आला, सर नैसर्गिक कुठे, सम कुठे, मूळ कुठे, परिमेय कुठे? जरा थांबा, प्रत्येकाच्या मनातला एक एक डाऊट या स्लाइड मध्ये क्लिअर होईल. 2 संख्या, एक वास्तव दुसऱ्या अवास्तव. आता वास्तव संख्या कोणाला म्हणतो आपण? एकदम साधं सिंपल लक्षात राहील अशी डेफिनेशन सांगतो बघ दादा. वास्तव संख्या कोण असतात? ज्या संख्या आपण संख्या रेषेवर दर्शवतो. काय करतो? ज्या संख्या आपण संख्या रेषेवर दर्शवतो या सगळ्या संख्या काय आहेत? वास्तव संख्या आहेत. मग संख्या रेषा कोणती? आपण 10वीच्या सिलेबस बघितलेला असतो. काय असते इथं? 0. तिकडची बाजू काय असते? +1 +2 डॅश डॅश डॅश. आणि त्याच्या ऑपोजिट काय असतं? -1 -2 डॉट डॉट डॉट. जेवढ्या आपण संख्या संख्या रेषेवर दाखवू शकतो तेवढ्या सगळ्या काय आहेत? वास्तव संख्या. आणि त्याच्या ऑपोजिट कोण येतात मग? आपल्या अवास्तव संख्या. आता अवास्तव संख्या कोणाला म्हणायचं? ज्या संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकत नाही त्या सगळ्या काय त्या अवास्तव संख्या. मग फॉर एक्झाम्पल जर लक्षात ठेवायचं असेल तर साधी सिंपल गोष्ट, वर्गमुळात घनमुळात असणारी कोणतीही ऋण संख्या याला काय म्हणायचं? अवास्तव संख्या. आता मी 25 केले, 25 बाहेर निघतं, किती येतं? 5. पण जर मी ह्याला ऋण 25 केलं तर ही संख्या कशी झाली? अवास्तव. दुसरं एक्झाम्पल घ्या, 8. हे काय? घनमुळात 8 बाहेर निघतं मला माहितीये, पण ह्याला जर ऋण लावलं तर हे चिन्ह कसं झालंय आता? अवास्तव संख्येचं. मग अवास्तव संख्या आपण कशाने नोट करतो? आय. कशी नोट करतात? आय ने. जर एखादी संख्या प्लस त्यासोबत आय असेल तरी सुद्धा ह्याचा अर्थ काय? ती संख्या कशी? अवास्तव. मग लक्षात राहील असा इंट्रो काय सांगितला? संख्येचे 2 प्रकार, एक वास्तव संख्या दुसऱ्या अवास्तव संख्या. मग वास्तव कुणाला म्हणायचं? ज्या संख्या आपण संख्या रेषेवर दर्शवू शकतो त्या सगळ्या संख्या कशा आहेत? वास्तव संख्या. आणि ज्या संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकत नाही त्या कशा आहेत? त्या अवास्तव संख्या. जर माझ्याकडे फक्त वर्गमुळात 25 असतं तर बाहेर किती आलं असतं? 5. ते मी इथं दाखवलं असतं. मग √25 ही काय? वास्तव संख्या. पण वर्गमुळात -25 ही काय? अवास्तव संख्या, जिला आपण संख्या रेषेवर दाखवू शकत नाही. आता तुमच्या मनातला एक डाऊट आपल्याला क्लिअर करायचा आहे. नैसर्गिक संख्या कुठे आहे? समसंख्या कुठे आहे? विषम संख्या कुठे आहे? सगळं आपण टप्प्याटप्प्याने बघायचं. आणि ह्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात हे पण सांगतो. आता जे मी दिलं होतं तुम्हाला, जर समजा इथं काय दिलं आता मी? -11. मग तुम्हाला क्वेश्चन काय येतो? दिलेली संख्या वास्तव आहे की अवास्तव? मग मी लक्षात काय ठेवायला सांगितलं होतं? वर्गमुळात घनमुळात असणारी कोणतीही ऋण संख्या हिला काय म्हणायचं? मग अवास्तव संख्या. आणि क्वेश्चन असेच विचारले जातात. ह्याच्यासाठी फक्त इंट्रो आहे. डिटेल मध्ये माहिती ज्यावेळेस लेक्चर चालू होईल त्यावेळेस प्रत्येकाला प्रत्येक संख्येची डिटेल माहिती देईल. आणि एवढी डिटेल माहिती असेल जी 40 पुस्तकांचा सार आहे. आजपर्यंत माझ्या 7 वर्षाच्या अनुभवात जी 40 पुस्तकं मी चालले आणि त्यातून जो डाटा काढलाय त्याच्या आधारे तुम्हाला असा एकदम परफेक्ट डाटा देणार जो आजपर्यंत ऑल इंडियात एकाही पुस्तकात नसेल. फक्त ट्रस्ट करायचा आहे आणि शेवटपर्यंत साथ द्यायची. काय बघितलं आपण? वास्तव संख्या अवास्तव संख्या. आता तुमच्या मनातले जे डाऊट आहेत ते आपल्याला क्लिअर करायचे. त्यामध्ये कोणाल्या? वास्तव संख्या. आता वास्तव संख्या आपण जनरली ऐकलेला असतो, सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्या यांनाच आपण काय म्हणतो? वास्तव संख्या. मग वास्तव संख्येचे 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार आहेत? आता सांगितलं बघा, एक परिमेय संख्या आणि दुसऱ्या कोणत्या? अपरिमेय संख्या.
विसरायचं नाही. जो मी इथं ग्राफ काढून देतोय तो प्रत्येकाच्या मनात फिट करून ठेवायचा आहे. वास्तव संख्या किती प्रकारच्या आहेत? दोन. एक परिमेय संख्या, एक अपरिमेय संख्या. आता परिमेय संख्या कोणत्या असतात आणि अपरिमेय संख्या कोणत्या असतात? मग परिमेय संख्या कोणत्या? साधी सिंपल लक्षात राहील अशी डेफिनेशन. ज्या संख्या आपण अंशछेद रूपात लिहू शकतो त्या संख्या काय त्या परिमेय संख्या. आणि ज्या संख्या आपण अंशछेद रूपात लिहू शकत नाही या संख्या काय त्या अपरिमेय संख्या. परिमेय संख्येची दुसरी डेफिनेशन काय? ज्या संख्येची किंमत आपण अंकगणिती पद्धतीने काढू शकतो या संख्या काय त्या परिमेय संख्या. कशी किंमत काढू शकतो आपण? अंकगणिती पद्धतीने. आणि अपरिमेय संख्या त्याच्या अपोजिट, ज्या संख्येची किंमत आपण अंकगणिती पद्धतीने काढू शकत नाही. मग ती कशी काढणार? एक तर आपण इथं लॉग टेबल वापरणार किंवा आता जे वापरतो आपण कॅल्क्युलेटर ते वापरणार. मग इथं अंकगणिती पद्धतीने किंमत निघते का? नाही. मग त्या कशा संख्या आहेत? अपरिमेय संख्या. तिसरी अट सर्वात महत्त्वाची, परिमेय संख्येसाठी छेदस्थानी शून्य नसावा. ह्याच्यात भरपूर थ्योरी ती मी तुम्हाला सेपरेट लिहून देणार, पण इथं काय फक्त आपला इंट्रो. छेदस्थानी काय नसलं पाहिजे? शून्य. ही परिमेय संख्येची अट आहे. अपरिमेय संख्येची अशी अट नाही. छेदस्थानी शून्य असला तरी चालतो. आता इथं क्वेश्चन कसा बनतो? सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन काय? इथं क्वेश्चन कसा बनतो? समजा हे पाय, ते विचारतं पाय ही संख्या परिमेय आहे का अपरिमेय आहे? मग कशी संख्या आहे ती? अपरिमेय. नंतर ते अजून काय विचारेल? ह्याला तुम्ही काय म्हणता? अनंत, इनफायनाइट. ही संख्या कशी आहे? परिमेय का अपरिमेय? ही संख्या सुद्धा कशी आहे मग? अपरिमेय. मग कधी कधी ते कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला विचारतं 22/7 ही संख्या परिमेय का अपरिमेय? ज्या पोरांना हे माहित नाही ते काय म्हणणार? अपरिमेय. का? कारण पाय संख्या कशी? अपरिमेय. त्यामुळे 22/7 ते सुद्धा काय? अपरिमेय. पण दादा थोडं थांब, पाय ही संख्या अपरिमेय आहे ते बरोबर आहे, पण 22/7 ही अपरिमेय नाही तर ती संख्या परिमेय. कसली संख्या आहे? परिमेय. ह्याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही. पाय संख्या काय तुमची? अपरिमेय आणि 22/7 काय? परिमेय. आता मी लिहिलं 5/0. ही संख्या परिमेय का अपरिमेय? इथं काय सांगितलं? छेदस्थानी 8 शून्य नसावा. याचा अर्थ परिमेय तर सर बिलकुलच नाही. मग कशी ही संख्या? अपरिमेय. जर मी ह्यालाच अपोजिट केलं 0/5, आता ही संख्या कशी आहे? बिलकुल सर परिमेय. कारण तुम्ही काय सांगितलं? छेदस्थानी शून्य नसावा. तुम्ही अंशस्थानी म्हणलेत का? नाही. मग ही संख्या कशी आहे? परिमेय. कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. समजलं? चला आपण ह्याच्या पुढे बघूया. आता परिमेय संख्येचे सुद्धा 4 प्रकार पडतात. कोणकोणते 4 पडतील मग? एक पूर्णांक संख्या, दुसऱ्या अपूर्णांक संख्या आणि तिसऱ्या टर्मिनेटिव्ह, चौथ्या